नमस्कार, स्वागत आहे चॅनलवर. तर मुलं आलेले आहेत शाळेतून. तर 2:45 वाजता मुलं शाळेतून येतात. तर आर्यनला नवीन ड्रेस इथं घेतलेला आहे. आर्यनचे यांचे युनिफॉर्म चेंज झालेले आहे. तर 500 रुपये देऊन मी आर्यनला इथे नवीन युनिफॉर्म घेतलेला आहे. आणि असे माझे पोल्ट्रीचे गिराईक झालेलं होतं, तर तेच पेमेंट मी आर्यनला दिलं होतं. तर मला पोल्ट्री फार्मिंगमुळे बराच आधार असा झालेला आहे. तर कामाला लावलेली ही जी माणसं आहेत, तर ही यांची फ्रेंड आहे. तर हे मी खूप वेळा सांगितलेलं आहे की यांच्या गावातलीच माणसं आहेत. आणि जसे हे पहिलीला असतील तर कोणी दुसरीला असेल, हे 5वीला असले तर पहिली दुसरीला, असे जे यांचं सर्कल होतं शाळेतलं वर्गातलं, तेच माणसं जे आहेत माझ्या गावकडचे सासरकडचे, तर तेच इथं आणायला जातात आणि सोडवायला पण जातात. तर हे जे आहे दत्ताळांनी पूर्ण जे कोंबड्यांचं खत आहे ना, तर ते पूर्ण अगोदर खालीवर करून घेतलेलं आहे. आणि खालीवर केल्यानंतर तूस टाकून द्यायची आहे. तर मी मागं पण तूस टाकली होती. तूस टाकून जास्त दिवस नाही झालेले, आता 8-1 दिवसात पुन्हा डबल तूस टाकलेली आहे. कारण जेवढी तूस टाकली आणि खालीवर जर खत सारखं करत राहिलं ना, तर आजार जे आहेत कमी होतात. तर अशा पद्धतीने गोण्या त्यांनी तिकडं घेऊन गेलेल्या आहेत. आणि आता हे सगळं खत जे आहे ना, तूस जे आहे ना, तर ते खताच्या वरती बाजूने एक थर देणार आहे. तर हे भाऊ जे आहे ते टोकरीने करत होते. म्हटलं नको, तुम्ही पटापट गोणींनी करा, म्हणजे तुमचं काम जे आहे लवकर उरकून जाईल. आणि अशा पद्धतीने जे आहे तर हे काम त्यांनी करायला घेतलं होतं. आणि मी इथून बघत होते, कारण त्यांनी आतून दोन्ही साईडनी कडी लावून घेतली होती. कोंबड्या ज्या आहेत त्या बाहेर काढून दिलेल्या होत्या. अगदी 4-5च कोंबड्या आतमध्ये राहिलेल्या होत्या. तर यांनी खूप मस्त काम केलेलं आहे. आणि यांचे खूप आम्हाला फोन येत असतात की काही काम असलं तर आम्हाला प्लीज सुचवा म्हणून. तर माझ्या मिस्टरांना यांचे कॉल येत असतात. आणि खूप वेळा यांनी जे आहे तर काम नसताना पण काम दिलेलं आहे यांना. आणि काम जे आहे तर म्हणजे पेमेंट केलेलं आहे. तर हे जे आहेत माणसं, हे खूप यांच्यावरती खूप हॅप्पी असतात. कारण एक कॉल जरी केला ना, तरी काम नसलं तरी पण काहीतरी काम काढून देतील, हे आवर ते आवर. आणि अशा पद्धतीने यांचं काम ते त्यांच्याकडून ते काम करून घेतात. आणि यांना पण एक रोजगार मिळून जातो. तर हे जे भाऊ आहेत तर ह्यांनी आता 5-6 दिवसापासून हे कंटिन्यू आमच्या घरी कामाला आहेत. म्हणजे जसं जसं काम आहे तसं तसं करतायत. आणि हळूहळू त्यांचं काम चालू आहे. तर आज हे दोघेच आहे, बाकीचे आलेले नाही आहेत. आणि आपलं गोट फार्मचं काम पण आता ह्याच लोकांनी जवळजवळ हातभार लावलेला आहे. गोट फार्म पण यांनीच कंप्लीट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मला एका घरभरणीला जायचं होतं. आणि घरभरणीला हे घरी होते हे माणसं, आणि मला घरभरणीला पण जायचं होतं. म्हटलं चला आता मी जाऊन येते. शेजारीच होती आणि छोटीशी घरभरणी असल्यामुळे आम्ही अर्धा-पाऊण तासात रिटर्न आलो. तर यांचं जे आहे हे काम यांनी अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडलेलं होतं. कारण खूप वेळांना सांगावं लागतं यांची कामं जे आहेत ना, सांगितलं एक जातं आणि केलं दुसरं जातं यांच्याकडनं. तर तूच पसरून घेतलेली आहे. आता कोंबड्या ज्या आहेत ना, तर त्या बाहेर सोडलेल्या आहेत. त्या सगळ्या आतमध्ये येतील. आणि तिथे जे वातावरण जे आहे, पूर्ण कोंबड्यांची जी विष्ठा पडलेली असते ना, तर त्याला तूस कमी पडली होती. तर आता तुसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्यांना रोगराई वगैरे म्हणजे कमीच होईल त्यांची, असं एक वाटतं आहे की अशा पद्धतीने थोडंसं तूस जास्त टाकावी. तूस पण भरपूर आणली आहे. कधी-कधी काय होतं की तूस जी आहे ती मिळत नाही आहे, ऐन टायमिंगला जी आम्हाला तूस मिळत नाही आहे. आणि पोल्ट्री फार्मिंगचं जे आहे तर आम्ही खूप जास्त सिरियस घेतलेलं आहे. कारण आम्हाला पोल्ट्री फार्मिंगमध्ये जे आहे पहिलं वर्ष खूप नफ्यामध्ये गेलेलं आहे. तर हा नफा कसला आहे, कुठं आहे, आणि याचा मी इन्व्हेस्टमेंट कशी केलेली आहे, हे मी तुम्हाला एवढ्या पुढे येणाऱ्या 4-5 व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर चला, इथे मी माझं दुसरा जे आता एक कस्टमर आलेलं आहे कोंबडी खरेदीसाठी, ते दाखवते. घास मी घेऊन आलेले होते. घासाचं वावरात असतानाच मला हे कस्टमर तिथेच रोडच्या कडेने त्यांच्या 2 मुलांबरोबर म्हटले की आम्हाला कोंबड्या घ्यायच्या आहेत. तर म्हटलं मी तर घास कापत होते, पण माझ्या डोक्यात आलं की नाही, कारण 250 रुपये किलोनी मला ही कोंबडी जागेवर भेटते आहे. आणि मला जे आहे 3-4 कोंबड्यांचे गिराईक होतं, म्हणजे 1000-1200 रुपये हाती लागणार होते. तर मी लगेच मावशींना सांगितलं की आता हे तुम्हीच करा, हे गवत घास तुम्ही घ्या, तोपर्यंत मी एवढं कस्टमर जे आहे त्यांना कोंबड्या देऊन आले. तर माझ्याबरोबर ज्या निकम मावशी असतात त्या नेहमीच माझ्याबरोबर असतात गवत घास घेण्यासाठी. मी अर्धा-पाऊण तास जरी म्हटलं तरी त्यांना माझ्या अगदी बरोबरच ठेवत असते. आणि आम्ही दोघी मिळून चांगलं काम करतो, म्हणजे गवत पण घेतो आणि घास पण कापतो. तर आम्हाला जे काम पाहिजे ते मी निकम मावशीबरोबर करत असते. आणि आर्यनला जे आहे तर मी इथे आतमध्ये पाठवलेलं आहे. आर्यन जे आहे तर ती कोंबडी पकडणार आहे किंवा कोंबडा पकडणार आहे. तर आर्यनचं जे काम आहे कोंबडा पकडण्याचं अगदी कौतुकास्पद असेल, कारण नेहमी कोंबडा तो खूप चांगला पकडतो. पण आज त्याला खूप कंटाळा आलेला होता, कारण मुलांना जे आहे तर हे कामामध्ये इंटरेस्ट खूप कमी झालेला आहे. जितका माझा इंटरेस्ट वाढत चाललेला आहे, तितकंच आर्यनचा आणि मुलांचं कमी झालेलं आहे. तर इकडे कमी झालं तर त्यांनी अभ्यासात त्यांचं इंटरेस्ट नक्की वाढवावं असं मला वाटतं. आता जे आहे दरवाजे मी इथे लावून घेणार आहे. दरवाजा लावल्यानंतर आतमध्ये जेवढ्या कोंबड्या असणार आहे तर तेवढ्या मी इथे पकडणार आहे. त्यातल्या 3-4 जेवढ्या हाती लागतील पटकन, तर त्या इथे पकडण्याचा
विचार आहे. तर तो ह्या साईडनी जाऊन मी पलीकडचा देखील दरवाजा लावून घेणार आहे. माझा हा लॉट जो आहे ना तर तो खूप गरीब आहे, खूप भित्रा आहे, म्हणजे एवढा चंचल आणि चपळ नाही आहे. माझा मागचा लॉट होता तो अगदी उत्कृष्ट पद्धतीने जो होता तो चंचल चपळ होता आणि त्यांच्यामध्ये जी चेतना होती, जी पळण्याची क्षमता होती ती खूप होती. तर हे खूप असे घाबरट कोंबड्या आहेत, अगदी जवळ गेलं तरी पळत नाही अशा विचित्र कोंबड्या ज्या आहेत, हा लॉट आहे. तर कधी असं होतं की पायाजवळ येतात तर त्यांना दिसत नाही आहे की मी आलेली आहे. तशा झोपलेल्या असतात ह्या कोंबड्या कंटिन्यू, झोपेत म्हटलं तरी चालेल. आणि आता इथे आर्यनला मी सांगते की कोंबडी पकड, आणि कस्टमर जे आहे त्यांना कोंबडी पाहिजे, तर त्याने मला सबसेल विरोध केलेला आहे की नाही, आता त्याला कंटाळा आलेला आहे. तर चला आता मलाच इथे कोंबडी पकडावी लागणार आहे. तर मी इथे कोंबडी पकडण्यासाठी सज्ज झालेली आहे. तर मी ते पटकन अशी कोंबडी पकडलेली आहे. तर तुम्ही बघू शकता एक कोंबडी, आणि एवढ्या जागेत मी लगेच 2 ते 3 कोंबड्या पकडणार आहे. आता हाती किती लागणार आहे यावर आहे. त्यांना 2 कोंबड्या किंवा 2-3 कोंबड्या आणि 1 कोंबडा असं काहीतरी पाहिजे होतं, आणि 3 कोंबडे मी इथे एकाच जागेवर पकडलेले आहे. हे काम मी खूप फास्ट केलेलं आहे, कारण मला जे आहे तर पुढे पलीकडे घासाचं पुन्हा एक ओझं आणायला जायचं होतं, आणि त्यामुळे जे आहे तर हे मी काम पटकन करून घेतलेलं आहे. आता हे कस्टमर याचे पाय वगैरे बांधून याचं वजन करून याचं पेमेंट घ्यायचं आहे, कारण मुलांना जे आहे हे सगळी कामं जमत नाही आहे. तर आणखीन एक कोंबडीची डिमांड होती, तर पुन्हा मी कोंबडी पकडण्याचा ते प्रयत्न केलेला आहे. तर एवढ्या कोंबड्या ज्या आहेत माझ्या झालेल्या आहेत, आणि अशा पद्धतीने जे आहे तर ह्या कोंबड्या मी इथे पकडलेल्या आहेत. आता यांचं वजन मी करून देणार आहे. तर गिऱ्हाईक जे आहेत वाढलेले आहेत. श्रावणमध्ये माझ्या ह्या कोंबड्या गेलेल्या आहेत. तर तुम्हाला असं वाटेल की श्रावणमध्ये कोंबडी कोणी घेतली, तर अगदी हे मराठीच आहे. तर यांनी पोळ्यानंतर कोंबडी कापण्यासाठी पण नेलेली आहे, आणि घरी पाळण्यासाठी पण नेलेली आहे. तर अशा पद्धतीने दुसरं गिऱ्हाईक आलेलं आहे. तर हे दुसरं गिऱ्हाईक कोणतं आहे, तर मागेच पुणतांबा इथले गिऱ्हाईक आलेलं होतं. तर त्यांचंच जे मुलगा आहे, तर त्यांनी जे आहे तर आपल्याकडे दुसरं जे आहे दुसऱ्यांदा कोंबड्या घेण्यासाठी इथं आलेले आहेत. मी त्यांना पलीकडून इथं पाठवलेलं आहे, कारण काही गिऱ्हाईकांचं कसं जास्त जर कोंबड्या घ्यायच्या असल्या तर मी त्यांना सांगते की नाही तुम्ही घेऊन या कोंबड्या, कारण काय होतं की एनर्जी खूप वेस्ट होते कोंबड्यांमागं पळण्यामध्ये, आणि मी थकून जाते. त्याच्यामुळे मी आता जास्त लोड घेत नाही आहे. कोंबड्या घेणारं जे असतं ना ते बरोबर कोंबडी पकडतं आणि घेऊन जातं. आता मी त्यांना एंट्री दिलेली आहे की तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तर मायलेक आलेले आहेत कोंबडी घेण्यासाठी, पुणतांबा इथून आलेले आहेत, आणि पुणतांब्यातून आले, आणि हे दुसऱ्यांदा आलेले आहेत. पहिल्यांदा जे आहेत तर त्यांची मिसेस आणि ते आले होते. तर आपण तो व्हिडिओ पण चॅनलवर टाकलेला आहे, आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की यांना कळलं होतं की ते मला विचारत होते की हा व्हिडिओ तुम्ही का काढतायत, तर तुम्ही कुठे चॅनल आहे का, तर ह्यांनी मला होऊन विचारलं होतं. तर दुसऱ्यांदा आपल्याकडे आले आहेत, आणि यांची जी कोंबडी आहे तर ही एक पण मेलेली नव्हती. घरी गेल्यानंतर अगदी व्यवस्थित त्यांच्या कोंबड्या राहिल्या होत्या. फक्त जाताना त्यांच्याकडून चुकून 2 कोंबड्यांची मानेला काहीतरी प्रॉब्लेम झाला होता, कारण गोणीमध्ये त्या कोंबड्या नेल्या होत्या, आणि गोणीमध्ये त्यांच्या मानी ज्या आहे तर त्या थोड्याशा म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम झाला, आणि जाताना 2 कोंबड्या मेल्या. पण घरी गेल्यानंतर त्यांच्या कोंबड्या व्यवस्थित राहिल्या, आणि त्यांना शेजारून पण त्यांची ऑर्डर आलेली आहे की आम्ही पण कोंबड्या घेऊन येऊ तिथून, पण तुमच्या आता कशा जातात कशा निघतात त्याच्यानंतर ते आपल्याकडे त्यांचे शेजारचे पण येणार आहेत कोंबड्या नेण्यासाठी. तसं पुणतांबा हे गाव तुम्हाला माहीतच असेल. पुणतांबा गाव हे तीर्थक्षेत्राचं देखील गाव आहे. तिथे जे आहेत नदी पण आहे, आणि इंग्रजांनी बांधलेले इंग्रजांच्या काळातला मोठा असा रेल्वेचा पूल देखील आहे. तर तिथलं पुणतांबा हे खूप चांगलं जे आहे ठिकाण आहे. तिथे देवधर्माचं जे आहे ठिकाण म्हणून मानलं जातं, तीर्थक्षेत्रच आहे ते. तर हे जे भाऊ आहे तर यांना म्हटलं की तुम्हाला ज्या कोंबड्या पाहिजे आहेत त्या तुम्ही पकडू शकता. तर त्यांनी जे आहे तर तुम्हाला जी साईज पाहिजे आहेत, कारण तर तुम्ही 1 किलोची कोंबडी पकडली किंवा 800 ग्रॅमची पकडली तरी 250 रुपये किलोनीच मी इथे ही कोंबडीची आहे. तर ही यांना डन करून सांगितलेली होती. पण मग मागच्या वेळेस जेव्हा ते आले होते पुणतांब्यावरून फर्स्ट टाईम आले होते, तेव्हा मी त्यांना 220 रुपये किलोनी कोंबडी दिली होती. पण मग त्यांच्या ते लक्षात होतं, मग 220नीच ही कोंबडी जी आहे तर मी त्यांना इथे देऊ केलेली आहे. आणि पहिलं जे कस्टमर झालं तर ते मी 250 रुपये किलोनी कस्टमर केलेलं होतं. जे 4-5 कोंबड्या माझ्या आता जस्ट याच्या अगोदरचा व्हिडिओ होता, तर त्या मात्र माझ्या 250 रुपये किलोनी गेलेल्या आहेत. आणि यांच्याबरोबर ह्या आई आलेल्या आहेत त्यांच्या. तर आई ज्या आहेत ना, अगदी सासू सुनांचं खूप कौतुक करावं असंच म्हणेल मी इथे, कारण दोघींना देखील इथे हे कोंबडे जे आहे तर पहिलं जे आहे तर यांच्या सुनबाईंनी कोंबड्या नेलेल्या होत्या, आणि त्यांना बिझनेस करायचा होता, तर त्यांची हौस होती म्हणून घेऊन गेल्या होत्या. आता सासूबाई आलेल्या आहेत कोंबड्या घेण्यासाठी, आणि त्या म्हटल्या की आमची इथेच आसपास कुठेतरी लांब कोल्हारच्या साईडनी जे आहे तर लेक राहते, तर आमचं इथं कंटिन्यू येणं जाणं आहे. तर मी पुढच्या वेळेस नक्की येईल कोंबड्या घेण्यासाठी. तर म्हटलं हो तुम्ही नक्की या मावशी, कारण आपलं जे आहे कोंबड्या विकायलाच इथे आहेत, आणि अंड्यासाठी आपण काहीतरी कोंबड्या ठेवणार आहोत पुढे भविष्यामध्ये, म्हणजे जेणेकरून मला आता अंड्याच्या कोंबड्या ज्या इथं 100-200 का होईना मी अंड्याच्या कोंबड्या इथं ठेवणारच आहे. तर त्यामुळे
मी यांना सांगितलं की तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही येऊ शकता. तर मग मावशी ज्या आहेत तर इथे मावशींना खूप जास्त एक्साइटमेंट होती. आता इथे जे आहेत ह्या कोंबड्या दोन्ही साईडनी आहेत. इथे पोल्ट्रीला जे आहे ते पार्टिशन केलेलं होतं, तर दरवाजा हा उघडलेला आहे आणि दरवाजा उघडल्यानंतर ह्या ज्या कोंबड्या आहेत इकडे छोटे पिल्लं होते, मोठे पिल्लं सगळे मिक्स झालेले आहेत. आणि आता इथे जे आहे तुम्ही बघू शकता जाळीच्या मागणं त्यांना जेवढ्या कोंबड्या पकडता येईल तेवढ्या मी त्यांना सांगितलेलं आहे. अगदी तुम्ही पकडू शकता इथे कोंबड्या. तर मग त्यांना एक आयडिया होती की जाळी मागच्या कोंबड्या तुम्ही पकडा. तर ह्या भाऊने देखील तिथूनच कोंबड्या पकडल्या आणि अशा पद्धतीने यांचा जो व्हिडिओ होता तो मला खूप दिवसांचा टाकायचा होता. साधारण याला 10-12 दिवस झाले असतील ह्या व्हिडिओला. आय थिंक जास्त दिवस झाले असतील ह्या व्हिडिओला. तर मी हा व्हिडिओ जो आहे तर मला एडिट करायचा राहून गेलेला होता, कारण हा व्हिडिओ माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा होता. कारण एक कस्टमर जेव्हा दुसऱ्या वेळेस येतं आणि दुसऱ्यांदा पण कोंबड्या घेऊन जातं किंवा तिसऱ्यांदा पण नेण्याचा इथे आपल्यापुढे सजेस्ट करतं की आम्ही तिसऱ्यांदा पण आलं तर चालेल का, तर म्हटलं हो तुम्ही नक्की येऊ शकता. आणि असेच कस्टमर जे आहेत म्हणजे ज्यांना काम करायचं आहे ना तर तेच इथे कस्टमर येऊन 2-3 वेळा कोंबड्या घेऊन जाऊ शकतात. आणि आजी ज्या आहेत तर आजींना पण सांगितलेलं होतं की आजी माझं चॅनल आहे आणि तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्या म्हटल्या हो हो नक्की करेल. आणि अशा पद्धतीने जे आहे तर आजींना पण खूप आनंद झाला. त्यांनी चॅनलचं नाव विचारून घेतलं. विचारल्यानंतर मी त्यांना सांगितलेलं आहे माझ्या चॅनलचं नाव आणि त्यांनी सर्च केलं तर मिळून जाईल किंवा नाही मिळालं तरी आता शेवटी मी नाही सांगू शकत की त्यांनी त्यांना चॅनल मिळालं की नाही आहे. पण त्यांना आनंद झाला की आम्ही चॅनलवर दिसणार आहोत तुमच्या आणि नेक्स्ट टायमिंगला ते आपल्याकडे चांगल्या पद्धतीने जे त्यांच्या आसपासचे जे लोक असतील ना तर ते पण गिऱ्हाईक म्हणून आपल्याकडे नक्की येतील. तर कोंबड्या ज्या आहेत त्यांनी अगदी कमी वजनाच्या पकडलेल्या आहेत, म्हणजे मीडियम 1 किलोच्या किंवा 1200 ग्रामच्या आसपास कोंबडी जी आहे तर या भावनी पकडलेल्या आहेत. आणि असं पावसाचं वातावरण तर होतंच. काही कोंबड्या माझ्या बाहेर होत्या, तर बाहेरच्या कोंबड्या पकडणं अशक्यच आहे. त्यामुळे पोल्ट्रीमध्ये तुम्हाला जेवढ्या कोंबड्या पकडता येईल तेवढं मी त्यांना सांगितलेलं होतं. तर अशा पद्धतीने यांनी पुन्हा माझ्याकडनं 1300च्या कोंबड्या 1300-1400च्या आसपास आय थिंक कोंबड्या यांनी माझ्याकडनं घेऊन गेलेले होते आणि पहिलं पण काहीतरी 1700च्या आसपास कोंबड्या यांनी माझ्याकडून घेऊन गेले होते. तर हे 2 कस्टमर जे आहे तर हे म्हणजे यांनी जे आहे तर दोनदा कोंबड्याने घेऊन गेलेले आहेत. आणि हा व्हिडिओ जो आहे तर मला आता स्टोरेज माझं फुल होतो, तर मी हे व्हिडिओ इथे पटापट एडिट करून घेणार आहे. आणि कोंबड्यांचे व्हिडिओ टाकायला मला खूप जास्त आनंद वाटतो. इतर व्हिडिओजपेक्षा मला कोंबड्यांचेच व्हिडिओ खूप जास्त आवडतात. तर आता तुम्ही बघू शकता कोंबड्या ज्या आहेत एकदम यांनी 2 पकडलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने यांनी पण यांचा बिझनेस वाढवावा. आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही घरी बसण्यापेक्षा काहीतरी बिझनेस वाढवा. घरी बसून काहीच होत नाही आहे. घरी बसून किंवा त्याचं कोण काय करतं याचे उद्योग करण्यापेक्षा आपण स्वतः कष्ट करून आपण स्वतःच्या हिमतीवर उभं राहावं आणि काम करावं असं मला वाटतं. आणि हे जे व्हिडिओ आहे एका दिवशी मी 4-4, 5-5 व्हिडिओ एडिट करते आणि चॅनलवर टाकते. कधी मला हे सगळं करून मॅनेज करणं खूप मुश्किल होतं, तरी मी ते करत असते कारण की मला हे करायचं आहे. कारण बाकीच्यांसारखं नुसतं त्याच्या पंचायती करण्यात काहीच उपयोग नाही आहे. आपण आपल्या कष्टाने काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आजी जे आहेत पलीकडनं गेलेल्या आहेत आणि मी आता त्यांचं वजन करून देणार आहे. भाऊनी कोंबड्या बांधलेल्या आहेत, आता त्यांचं वजन करून मी त्यांचं हिशोब करून आता त्यांना ते घरी जातील. आणि माझे जे आहेत आता इथून पुढे मी सांगायचं म्हटलं तर 250 रुपये किलोनी मी इथे रेट ठेवलेला आहे आणि 250 किलोनीच माझे कोंबडे जे आहेत ते जात आहेत. तर आसपासचे लोक माझ्या इथे शेजारी कुणालाच माहिती नाही अजून माझं चॅनल आहे म्हणून, किंवा माहीत असलं कोणाला एखाद्याला, मी तर कुणाला सांगितलेलं नाही आहे. माहीत असेल तर त्यांना मला ते माहीत नाही आहे. पण माझं जे आसपास मी जिथे राहते स्टे आहे तिथे आसपास जे माझे शेजारी आहेत तर त्यांना माहीत नाही आहे. आणि मला वाटतं की मी त्यांना कधी स्वतःवरून सांगणार पण नाही आहे. तर मावशींनी मला त्यांची कास्ट सांगितलेली आहे, ती कुठल्या कास्टचे आहेत ते त्यांनी मला कास्ट विचारलेली आहेत. आणि कास्ट काय माहिती का बरं खूप इम्पॉर्टंट झालेली आहे. दरवेळेस कोणी माझी कास्ट नेहमी विचारत असतं. मी माझं सरनेम सांगितल्यानंतर माझं आडनाव जर मी सांगितलं तर ते मला कास्ट विचारतात की माझ्या कास्टचे 2-3 प्रकारचे जे आहेत तर ते ह्या आडनावाचे लोक 2-3 कास्टमध्ये आहेत. तर मग मी म्हटलं की मी पण कास्ट सांगते आणि समोरच्यांची पण ते मला सांगतात. असं माझ्या ह्या बिझनेसमध्ये मला खूप वेळा कळलेलं आहे. कारण खूप जणांना वाटतं की मी म्हणजे असं पण झालेलं आहे, खूप जणांना मी वेगळ्या कास्टची पण वाटते. आणि त्यामुळे जे आहेत पोल्ट्री फार्मिंग आहे त्यांना वाटतं की मी मुस्लिम आहोत आणि आम्ही हा बिझनेस करतो आहे. तसं यामध्ये पण असं पण बोललेलं आहे समोरचे. तर म्हटलं नाही आम्ही मराठीच आहोत आणि खरं तर हा बिझनेस आहे, याच्यामध्ये काय आपण करू शकतो. आणि आम्ही कुठे नॉनव्हेज कटिंगचा बिझनेस करत नाही, तर आम्ही इथे सेलिंगचाच बिझनेस करतो आहे. कटिंग करायचं किंवा हे पुढे कस्टमरच्या हातात आहे. आणि आम्हाला जरी पाहिजे असेल तर आम्ही घरी कटिंग करत नाही, तर आम्ही बाहेरूनच कटिंग करून आणतो. कोंबडीचं चिकन वगैरे नॉनव्हेज बनवायचं असेल तर आता श्रावणमध्येच माझ्या ह्या कोंबड्या गेलेल्या आहेत. आणि खरं तर मी श्रावण म्हणून कोंबड्या पहिल्या विकल्या होत्या. पहिला लॉट मी श्रावण चालू होणार आहे आणि लॉस होईल म्हणून मी विकला होता. तर खरं मला ही माझी चूकच म्हणावी लागेल की मी श्रावणमध्ये पैसे आले म्हणून कोंबड्या माझ्या विकल्या आणि माझ्या फेवरेट कोंबड्यांचा लॉट माझ्या
हातून गेला. खूप दुःख वाटतं मला आता त्या निर्णयाचं, कारण जे होऊन गेलेलं आहे ते आता झालेलं गेलेलं आहे. तर ह्या कोंबड्या आता व्यवस्थित सांभाळणार आहे मी आणि जशा विकता येणार आहे तशा पण विकणार आहे. पण एकदम कोंबड्या ज्या विकल्यानंतर खूप मला वाईट वाटलं. तर चला, पेमेंट मी इथं घेतलेलं आहे माझं. तर 1300 रुपये बरोबर 1300 रुपयेचं पेमेंट आलेलं आहे. तर यांनी एक गोणी दिलेली आहे. यांनी मी मागच्या वेळेस सजेस्ट केलं होतं मी एक कॅरेट घेऊन या, पण मग त्यांनी कॅरेट आणलेलं नव्हतं. व्यवस्थित बांधून असं त्यांनी कोंबड्या नेलेल्या आहेत. आणि खरं तर यांचा जो काम करण्याचा उत्साह बघून असे माणसं पाहिजेत, अशा आई मायलेक सासू सुना अशा पाहिजेत की सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. नाहीतर आजकाल एकाचं तोंड तिकडं एकाचं तोंड तिकडं काम करायचं कोणाचा तपास नसतो आणि आम्ही खूप काम करतो असं पण चालू आहे. तर त्यामुळे जे आहे सगळ्यांनी मिळून काम करणं खूप गरजेचं आहे. पुढं जायचं म्हटलं ना तर सगळ्यांनी मिळून काम करणं गरजेचं आहे. तर घरात बसून काहीच उपयोग नाही आहे. तर तुम्ही घरात बसून तुम्ही काहीतरी काम करा, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करा महिलांना. तर मी नक्की सांगेल की बिचारा नवरा काम करतोय आणि महिला घरात बसतायत आणि वरून त्याला टोमणे टाचके मारतायत. असे पण खूप आहेत की नवरा काही करत नाही आणि बिचारा तोच खायला प्यायला सगळं आणून देणारा असतो, पण मग महिलांना त्याची काही कद्दर आणि किंमत नसते. तर त्यामुळे ज्या महिलांना काम करायचं नाही त्यांनी नवऱ्यांना नाव पण नको ठेवायला, आणि ज्यांना काम करायचं आहे ना तर त्या काम करून नवऱ्याला 2 पैसे कमवून देऊ शकतात. तर मी अशाच महिलांना सांगेल की तुम्ही तुमच्या नवऱ्यांना घरी बसून काहीतरी कमवून द्या. घरी बसून किमान तुमचा किराणा सुटेल इतकं तरी कमवून द्या. 2-3 हजार रुपये महिना तरी कमवून द्या, असं मी महिलांना सांगेल. आणि काम करून कमवून द्या. तुम्ही फक्त घरी बसून काहीच उपयोग नाही आहे. काहीतरी कष्टाने कमवून द्या तुम्ही आणि उभ्या राहा, स्टँड घ्या प्रत्येक गोष्टीसाठी. तर मी एवढंच सांगेल तुम्हाला. तर चला, माझं हे 2 कस्टमर झालेले आहे. तर मला वाटतं 2200 ते 2400-2500 रुपये जे आहेत 2500 रुपये धरून चालूया आपण की झालेले आहेत माझे. तर माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवणार आहे. आता कस्टमर 2ही झालेले आहेत. पोल्ट्रीचं पण काम तुम्ही बघितलेलं आहे. तर तुम्हाला चला हा माझा व्हिडिओ कसा वाटलेला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, पोल्ट्री फार्मिंगच्या किंवा बिझनेसच्या व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच. तोपर्यंत चला, टाटा आणि बाय बाय.